हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आज आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आमचा ब्लॉग डे 3 आहे. सकाळी आम्ही लवकर उठून मस्तपैकी रेडी होऊन निघालो ट्रॅकिंगसाठी. मग पोहोचल्यावर गाडी वगैरे पार्किंग करून घेतली आणि मग काय निघालो पुढे. जाताना आम्ही वर पळत गेलो आणि हीच आमची मोठी चूक झाली. आणि हो, वर चढताना आमचा निम्मा जीव बाहेर आला होता. खूप थकलो होतो, तरी पण आम्ही पूर्ण पांडवलेणी बघितली आणि आम्हाला इथे मस्त सकाळचा सनराईज बघायला मिळाला, जो की खूप असा सुंदर दिसत होता आणि नेचर सुद्धा खूपच जास्त सुंदर व्ह्यू होता आणि इथे खूपच जास्त शांतता वाटत होती. मस्त चढत आम्ही सर्व बघून घेतलं आणि मी इथे शाहरुख खानची पोज दिली होती. आम्ही सकाळी गेलो होतो म्हणून हा व्ह्यू खूप जास्त सुंदर असा दिसत होता. आम्ही पुढे बौद्ध लेण्या बघायला निघालो आणि इथे 24 बौद्ध लेण्या आहेत, ज्या की फार सुंदर आहेत. प्रत्येक लेणीचं दृश्य, त्याची रचना खूपच सुंदर इथे केलेली आहे. पांडवलेणीला बौद्ध लेणी असेही म्हणतात, कारण असं सांगतात की ते 2000 वर्षांपूर्वी इथे कोरल्या गेलेल्या आहेत. बौद्ध लेणी ही नाशिकची ऐतिहासिक स्थान आहे. कितीही वेळा इथे लेणी बघायला आलं तरी नाशिककरांना इथला काही कंटाळाच येत नाही. मग इथून पुढच्या लेणी बघायला गेलो. तिथे मस्त खाली जमिनीवरती मासे, घोडे, हत्ती अशा अनेक प्राण्यांची चित्रे कोरीव काम करून तिथे केलेली होती आणि हे खूप सुंदर असं होतं. इथे बौद्ध भिक्षू विश्राम करायचे, त्यामुळे मीही इथे थोडा विश्राम करून घेतला. आणि इकडे आमची मस्ती चालली होती. आम्ही एकमेकींना उचलत होतो. नंदिनी मला उचलत होती आणि मी तिला उचलत होते. अशी आमची दोघींची मस्ती चाललेली होती. मी तिला ओढत होती आणि ती मला उचलत होती. असं आमचं तिथे चाललेलं होतं. खूप मजा आली आम्हाला तिथे आणि खूप हसायलाही येत होतं. हसून हसून माझं पोट दुखायला लागलं आणि मला तहानही खूप लागली होती. त्यामुळे मी